2 दिव्यांग मुलांचे पालक तिसरं मूल दत्तक घेऊ शकतात असं महत्त्वपूर्ण निकाल उच्च न्यायालयाने दिलाय। जर दाम्पत्याला सामान्य मूल दत्तक घेऊन समाधान मिळणार असेल तर यात काही गैर नसल्याचं कोर्टानं म्हटलंय। रोजगार उपलब्ध करून देण्यामध्ये महाराष्ट्र क्रमांक 1चं राज्य ठरलंय। रोजगार उपलब्ध करून देण्याची महाराष्ट्राची क्षमता 84% आहे। यात 78% दिल्ली दुसऱ्या स्थानावर आणि कर्नाटक तिसऱ्या स्थानावर असल्याचं इंडिया स्किल्स रिपोर्टमधून समोर आलंय। मागील 10 वर्षात अनेक लोकोपयोगी योजना यशस्वीरित्या राबवल्यात। यामधील मुद्रा ऋण योजनेचा समावेश आहे। या योजनेतून 10 वर्षात 52 कोटी लोकांना 33 लाख कोटींचं कर्ज वितरण करण्यात आलं। याची माहिती केंद्रीय अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी दिली आहे। शक्तीपीठ महामार्गाला शेतकऱ्यांचा विरोध कायम। अर्धापूर तालुक्यातील भोगावात शेतमोजणीसाठी आलेल्या अधिकाऱ्यांना शेतकऱ्यांनी रोखलं। दरम्यान अधिकाऱ्यांना घेराव घालत शेतकऱ्यांनी घोषणाबाजी केली। हिंगोलीमध्ये जिल्हा मध्यवर्ती बँकेत पीक विमा घेण्यासाठी शेतकऱ्यांनी मोठी गर्दी केली होती। या गर्दीमुळे शेतकऱ्यांनी आणि बँक कर्मचाऱ्यांमध्ये बाचाबाची होऊन हाणामारी झाली। यामध्ये बँकेचा कर्मचारी गंभीर जखमी झाला। दरम्यान या प्रकरणी पोलिसांनी शेतकऱ्यांना ताब्यात घेतलं। जालना जिल्ह्यात अतिवृष्टी अनुदान वाटपात 50 कोटींचा घोटाळा झाल्याचं समोर आलेलं आहे। बोगस शेतकऱ्यांची नावं दाखवून त्यांच्या खात्यावर अनुदानाची रक्कम जमा करण्यात आली। तलाठी, ग्रामसेवक आणि कृषी सहाय्यकांकडून कोट्यवधींचा घोटाळा झाल्याचा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं केलाय। अतिवृष्टी अनुदान वाटपात घोटाळा झाल्याच्या तक्रारीनंतर जिल्हाधिकाऱ्यांनी त्रिस्तरीय चौकशी समिती गठीत केली असून अंबड आणि घनसावंगी तालुक्यात चौकशी करण्यात येते। लवकरच चौकशीचा अहवाल समोर येणार असल्याची माहिती आहे। नाशिकच्या ओझर शहरातील नागरी समस्या सोडवण्यासाठी नागरिकांसह वारकऱ्यांनी आंदोलन केलंय। ओझर नगर परिषदेच्या कार्यालयाच्या बाहेर आंदोलन करण्यात आलं। नगर परिषदेचे कर्मचारी समस्या सोडवण्याऐवजी वेळकाढूपणा करतायत असा आरोप केलाय। सांगोल्यातील मेडसिंगी ग्रामस्थांची रस्त्याअभावी परवड झाली आहे। समाजकंटकांनी शिंदे वस्तीचा रस्ता बंद केलाय। चारी खोदून वस्तीचा रस्ता बंद करण्यात आला, तर शिंदे वस्तीच्या लोकांचा गावाशी संपर्क तुटलेला आहे। वारंवार तक्रार करून देखील प्रशासन दुर्लक्ष करत आहे असा आरोप ग्रामस्थांनी केला आहे। जालन्यात शेतकऱ्यांनी सरसकट कर्जमाफीसाठी स्मशानभूमीत आंदोलन सुरू केलं। बदनापूर तालुक्यातल्या केळी गव्हाणा गावातल्या शेतकऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेत अनोखा आंदोलन केलेलं आहे। यमाचा फोटो समोर ठेवून तिरडीवर झोपून हे अनोखा आंदोलन केलं। नागपुरात उद्या काँग्रेसनं सद्भावना रॅलीचं आयोजन केलंय। नागपुरातील दंगलीनंतर समाजात दरी निर्माण झाली, ही दरी मिटवण्यासाठी सद्भावना रॅलीचं आयोजन केलंय अशी माहिती काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी दिली। दरम्यान सत्ताधाऱ्यांनी ठरवून नागपुरातलं वातावरण खराब केलं अशी टीका देखील वडेट्टीवारांनी केली। बीडमध्ये 200 किलो टोमॅटोचा लाल चिखल केला। टोमॅटोला दर मिळत नसल्यानं हवालदिल झालेल्या टोमॅटो उत्पादकांनी हे पाऊल उचललं। बीड जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर टोमॅटोचा लाल चिखल करून सामाजिक कार्यकर्त्यांसह शेतकऱ्यांनी लक्षवेधी आंदोलन केलं। लाखो रुपये खर्च करून पिकवलेल्या टोमॅटोला सध्या 5 ते 10 रुपये प्रति किलो दर मिळतोय। शेतकरी हवालदिल झाले, त्यामुळे याकडे लक्ष वेधण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या कार्यालयाबाहेर हे अनोखं आंदोलन केलं। वाशिम जिल्ह्यातल्या जलसंधारण विभागाच्या अखत्यारीत येणाऱ्या 92 लघुसिंचन प्रकल्पांपैकी फक्त 20% जलसाठा शिल्लक आहे। यापैकी अनेक प्रकल्पांनी तळ गाठलाय, त्यामुळे ग्रामीण भागातल्या जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनलाय। विशेषतः मालेगाव तालुक्यात सर्वाधिक म्हणजेच 22 लघु प्रकल्प असून तेथील स्थिती अत्यंत गंभीर बनण्याची चिन्ह आहे। राज्यातल्या धरणात फक्त 41% पाणीसाठा शिल्लक आहे। तापमान वाढीमुळे जलसाठ्यात मोठी घट झाली। पुणे विभागामध्ये सर्वात कमी तर कोकणात 50% जलसाठा शिल्लक आहे, त्यामुळे पाणी जपून वापरण्याचं आवाहन जलसंपदा विभागानं केलं आहे। पंढरपूरमध्ये शेतकऱ्यांना पाणी टंचाई होणार नाही याची खबरदारी घेण्याच्या सूचना आमदार समाधान अवताडे यांनी दिल्यात। मान नदीवरील सर्व बंधारे भरून घ्यावेत, तसंच वाखरी, गादेगाव आणि जांभूळ बेट ओढ्यात पाणी सोडण्याच्या सूचना दिल्या। राज्यात दिव्यांग युवकांना प्रशिक्षण आणि रोजगार मिळणार आहेत। प्रोजेक्ट मुंबई संस्थेच्या मदतीनं ITI मध्ये प्रशिक्षण आणि रोजगार मिळणार आहेत अशी माहिती कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी दिली आहे।